एका शांत गावातील आठवणी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सानिका आहे. ही कथा आहे त्या काळाची जेव्हा संपूर्ण जग एका अनपेक्षित संकटातून जात होतं, कोविड-19. आम्ही सुखनगर नावाच्या एका नयनरम्य गावात राहायचो. आमच्या घरात मी, माझी आई राधिका, माझा धाकटा भाऊ अर्णव आणि माझे काका विनोद आणि काकू मंजिरी राहायचे. माझे वडील नुकतेच कोविडच्या साथीत गेले होते, पण त्यांनी आमच्यासाठी सर्व काही व्यवस्थित करून ठेवलं होतं. घर आणि शेतीच्या वाटण्या नीट केल्या होत्या. आमचे काका विनोद आमच्या शेजारीच राहायचे आणि शेतीचं काम सांभाळायचे. शेतीतून मिळणारं उत्पन्न ते आम्हाला द्यायचे. काका स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होते. ते नेहमी आमची काळजी घ्यायचे. आम्हाला काय हवं नको ते पाहायचे. वडिलांची सरकारी नोकरी होती, त्यामुळे आम्हाला चांगली पेन्शन मिळायची. शिवाय शेतीचं उत्पन्नही पुरेसं होतं. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी स्थिर होती. मी त्यावेळी 12वीत शिकत होते. काकांचं लग्न वडील गेल्यापूर्वी 6 महिन्यांआधी झालं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांतच काका आणि काकूंमध्ये भांडणं सुरू झाली. त्यांच्यात सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद व्हायचे. त्यांचा आवाज इतका मोठा असायचा की आमच्या घरापर्यंत ऐकू यायचा. आई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायची, पण वडील गेल्यामुळे ती स्वतःच खूप एकटी पडली होती. घरातला आधार हरवल्यामुळे तिचं आयुष्य डगमगलेलं होतं. एका स्त्रीला एकटीनं घर सांभाळणं हे खरंच खूप अवघड होतं. आईचं वय तेव्हा 40 वर्षांचं होतं, पण ती इतकी तरुण आणि आकर्षक दिसायची की कोणीही तिच्याकडे पाहून ती फक्त 30-32ची वाटायची. तिचा सौम्य चेहरा आणि कमनीय बांधा पाहून कोणाच्याही मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण व्हायचं. पण तिचं तारुण्य वैधव्यात गेलं होतं. तरीही ती हळूहळू त्या धक्क्यातून सावरत होती. काकांचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. ते सतत आमच्या गरजा पाहायचे. पण काकांना काकू मंजिरी आवडत नसाव्यात, कारण त्यांच्यातील भांडणं काही कमी होत नव्हती. एकदा तर त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं आणि काकू रागाने माहेरी निघून गेल्या. काकांनीही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला नाही. आईही याबाबत काही बोलली नाही. असेच दिवस सरत गेले. एक दिवस माझा 12वीचा निकाल लागला. काकांनी त्या दिवशी सुट्टी घेतली होती आणि मला त्यांच्या दुचाकीवरून शाळेत नेलं. मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले पाहून काकांना खूप आनंद झाला. परत येताना त्यांनी ढीगभर मिठाई घेतली. मीही खूप खुश होते. मी आईला मिठी मारली आणि माझी मार्कशीट दाखवली. आईचा चेहरा आनंदाने उजळला. तिने मला प्रेमाने मिठीत घेतलं आणि माझ्या कपाळावर चुंबनांचा वर्षाव केला. मी आईला नमस्कार केला, तेव्हा ती हसत म्हणाली, "काकांना पण नमस्कार कर." मी काकांना नमस्कार करायला वाकले, तेव्हा त्यांनी मला मिठीत घेतलं. माझ्या डोक्यावर आणि पाठीवर हलकेच हात फिरवत ते म्हणाले, "आज तुझे वडील असते तर त्यांनाही खूप अभिमान वाटला असता." असं म्हणत त्यांनी माझ्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं. आई हसत म्हणाली, "आधी देवापुढे मिठाई ठेव, मग सगळ्यांचं तोंड गोड कर." मी देवापुढे मिठाई ठेवली आणि मग आई, अर्णव आणि काकांना मिठाई दिली. काकांनी एक पेढा घेतला, अर्धा माझ्या तोंडात ठेवला आणि अर्धा आईच्या तोंडात दिला. मी कित्येक दिवसांनी आईला इतकी आनंदी आणि हसमुख पाहिलं होतं. जेव्हा काकांनी आईच्या तोंडात पेढा ठेवला, तेव्हा ती थोडी लाजली. मी आता लहान नव्हते, मला सगळं कळत होतं. मग मी शेजाऱ्यांना मिठाई वाटायला गेले. दुपारी आईने माझ्या आवडीचं जेवण बनवलं. मी मिठाई वाटून परत आले तेव्हा काका हॉलमध्ये वृत्तपत्र वाचत बसले होते. मी आल्यावर त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि माझे लाड करायला सुरुवात केली. काकांनी नेहमीच माझे लाड केले होते, पण त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच माझ्या ओठांचं चुंबन घेतलं. मला एकदम धक्का बसला. माझ्या नाजूक ओठांना पहिल्यांदाच पुरुषाचा स्पर्श झाला होता. मी लाजले. तेवढ्यात आई बाहेर आली आणि हसत म्हणाली, "विनोद, झाले का तुमच्या लाडक्या सानिकाचे लाड? चला आता जेवायला." काकांनी पुन्हा माझ्या ओठांचं चुंबन घेतलं आणि म्हणाले, "हो वहिनी, चला, खूप भूक लागली आहे." आई लाजून आत गेली. काकांनी पुन्हा माझ्या ओठांचं चुंबन घेतलं तेव्हा मला कसं तरी वाटायला लागलं. मला मजाही वाटत होती. काका उभे राहिले तेव्हा त्यांच्या कपड्यांमधून काहीतरी वेगळं दिसत होतं, ज्यामुळे मला लाज वाटली. आई जेवण वाढायला आली तेव्हा तिची नजर काकांवर पडली आणि ती लाजून लाल झाली. तिने तोंडाला पदर लावला. काकांनी लाज लपवायचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. आई हसत म्हणाली, "विनोद, चला आता, जेवण थंड होईल."
मग आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं. जेवताना आम्ही गप्पा मारत होतो, हसत होतो आणि आठवणींना उजाळा देत होतो. आई आणि काकांच्या नजरेत एक वेगळंच सामंजस्य दिसत होतं. मी ते पाहून हसत होते, कारण आज कित्येक दिवसांनी मी आईला इतकी आनंदी पाहिलं होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो. आई किचन उरकत होती आणि काका त्यांच्या घरी गेले. रात्री आम्ही सर्व झोपायला गेलो. वडील गेल्यापासून मी, आई आणि अर्णव एकत्र झोपायचो, त्यामुळे आईला एकटेपणा जाणवायचा नाही. धावपळीमुळे मी लगेच झोपी गेले. पण मध्यरात्री कसली तरी हालचाल जाणवली. मी डोळे उघडले तेव्हा 0 वॅटच्या प्रकाशात मला सगळं दिसत होतं. आईचा एक पाय गुडघ्यात दुमडलेला होता, तर दुसरा पाय पसरलेला होता. मी उत्सुकतेने पाहत होते. माझी झोप उडाली होती. अर्णव शेजारी गाढ झोपला होता. थोड्या वेळाने मला कळलं की आई आणि काका एक खेळ सुरू केला होता. ते सतत सिक्सर मारत होते. मला त्या खेळात खूप रस वाटायला लागला. मला स्वतःलाही तो खेळ खेळायची इच्छा झाली. खेळ चालू असताना जमीन ओली झाल्यासारखी वाटत होती. साधारण 5 मिनिटांनंतर खेळ संपला आणि आई शांतपणे झोपी गेली. पण मला झोप येत नव्हती. मी सतत आईच्या खेळाबद्दल विचार करत होते. ती एक स्त्री आहे आणि तिलाही तिच्या गरजा होत्या. वडील गेल्यापासून 6 महिने झाले होते. जर ते असते तर आईला असा खेळ खेळण्याची गरजच नसती पडली. मला माझ्या मैत्रिणींकडून बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. त्यांनी मला अशा गोष्टींचे व्हिडिओ दाखवले होते. मला ते बघायला खूप आवडायचं. मला स्त्री पुरुषांच्या खेळाची सगळी माहिती होती. पण मला प्रश्न पडला होता की आई काकांना भाऊजी का म्हणत होती? ती त्यांच्याकडे आकर्षित झाली होती का? हे विचार करताना मला कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी 10 वाजता मला जाग आली. अर्णव अजून झोपला होता. बेडरूमचा दरवाजा अर्धा उघडा होता. हॉलमधून हलक्या गप्पांचा आवाज येत होता. मी हळूच उठले आणि कान टवकारले. आई आणि काका किचनमध्ये बोलत होते. आई म्हणाली, "विनोद, रात्री झोप लागली नाही का? कोणाची आठवण येत होती का?" काका हसत म्हणाले, "वहिनी, तुमचीच आठवण येत होती. तुमचा चेहरा डोळ्यासमोर येत होता." आई लाजून म्हणाली, "अगं बाई, मला वाटलंच कोणीतरी माझी आठवण काढतंय. आणि दुपारी तुझा तो खेळ पाहिला त्यामुळे रात्री झोपच लागली नाही. मग खेळ सुरू केला तेव्हा कुठे मजा आली आणि झोप लागली?" मी हळूच किचनकडे पाहिलं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आई किचनमध्ये काम करत होती आणि काका तिला पुन्हा खेळायला तयार करत होते. आई नको नको म्हणत होती, पण काकांनी तिचं ऐकलं नाही. त्यांनी किचनमध्येच खेळ सुरू केला. ते सतत सिक्सर मारत होते. मला ते दृश्य पाहून खूप मजा येत होती. तेव्हापासून मी त्यांचा खेळ रोज पाहायला लागले. रोज त्यांचा हा खेळ चालायचा आणि मला त्यात आनंद मिळायचा. मी स्वतःही एक दिवस असाच खेळ खेळीन असं मला वाटायचं. एका रविवारी सानिका कॉलेजमधून घरी लवकर परत आली. त्या दिवशी अर्णव त्याच्या मित्रांसोबत गावातल्या मैदानात खेळायला गेला होता. घरात शांतता होती. सानिका हॉलमध्ये बसली तेव्हा तिला किचनमधून पुन्हा तेच हलके हास्य आणि गप्पांचा आवाज ऐकू आला. ती हळूच किचनकडे गेली. आई आणि काका पुन्हा त्यांच्या खेळात रमले होते. ती थांबून पाहत होती. तिच्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली. तिला वाटलं, हा खेळ इतका आनंददायी आहे तर मलाही यात भाग घ्यावा. त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपायला गेले तेव्हा सानिकाला झोप लागत नव्हती. ती आई आणि काकांच्या खेळाबद्दल विचार करत होती. तिच्या मैत्रिणींनी तिला अशा गोष्टींबद्दल सांगितलं होतं आणि ती आता मोठी झाली होती, त्यामुळे तिला ह्या सगळ्याचं आकर्षण वाटायला लागलं. ती हळूच उठली आणि हॉलमध्ये गेली. तिथे काका अजूनही बसले होते. वृत्तपत्र वाचत होते. सानिकाला पाहून ते हसले आणि म्हणाले, "सानिका, अजून झोपली नाहीस?" सानिकाने लाजून हसत म्हटलं, "नाही काका, झोप येत नाहीये. तुम्ही आणि आई जे खेळता ते मला पण खेळायचं आहे." काकांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं. ते म्हणाले, "सानिका, तू अजून लहान आहेस. हा खेळ मोठ्यांचा आहे." पण सानिकाने हट्ट धरला, "काका, मी लहान नाहीये. मला सगळं कळतं. मला फक्त एकदा खेळायचं आहे." काकांनी थोडा विचार केला आणि मग हसत म्हणाले, "ठीक आहे, पण हे सगळं फक्त आपल्या तिघांपुरतंच आहे बरं का? कोणाला सांगायचं नाही." सानिकाने मान हलवली. काकांनी तिला जवळ घेतलं आणि हळूच तिच्या गालावर चुंबन घेतलं. सानिकाला पुन्हा तेच आकर्षण आणि लाज वाटायला लागली, पण तिला मजाही येत होती. काकांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूहळू तिला जवळ ओढलं.
त्यांनी तिच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि सानिकाला एकदम काहीतरी नवीन अनुभवायला मिळालं. तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं, पण तिला हा अनुभव आवडला. काकांनी तिला हलकेच मिठीत घेतलं आणि म्हणाले, सानिका, हा खेळ खूप स्पेशल आहे, पण यात जबाबदारी आहे. तुला सगळं नीट समजून घ्यायला हवं. सानिकाने लाजून मान डोलावली. त्या रात्री काकांनी तिला हळूहळू त्यांच्या खेळात सामील करून घेतलं. सानिकाला सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं, पण हळूहळू तिला त्यात रस वाटायला लागला. ती आणि काका यांच्यात एक नवं नातं तयार होत होतं, जे गुप्त आणि स्पेशल होतं. आई झोपली होती आणि सानिकाला वाटलं की तिला ह्याबद्दल काहीच माहिती नाही. पुढचे काही दिवस सानिका आणि काकांचा हा खेळ चालू राहिला. सानिका कॉलेजमधून घरी आल्यावर काकांची गप्पा मारायची आणि रात्री जेव्हा अर्णव आणि आई झोपायचे तेव्हा ती आणि काका त्यांच्या खेळात रमायचे. सानिकाला हा अनुभव नवीन आणि रोमांचक वाटायचा, पण तिच्या मनात एक भीतीही होती. जर आईला हे कळलं तर, किंवा काकू मंजिरी परत आल्या तर? एक दिवस सकाळी सानिका कॉलेजला जायच्या तयारीत होती तेव्हा तिला आई किचनमध्ये एकटी दिसली. ती थोडी उदास वाटत होती. सानिकाने विचारलं, आई, काय झालं? तू ठीक आहेस ना? राधिकाने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, हो सानिका, मी ठीक आहे. फक्त तुझ्या काकाने सांगितलं की मंजिरी परत येणार आहे. मला त्यांच्यासाठी आनंद आहे. पण ती थांबली. सानिकाला कळलं की आईला काकांचा आधार गमावण्याची भीती वाटत होती. सानिकाने आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, तू काळजी करू नको. मी आणि अर्णव तुझ्यासोबत आहोत आणि काकाही नेहमी आपल्यासाठी आहेत. राधिकाने सानिकाकडे पाहिलं आणि हसली, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती. सानिकाला शंका आली की आईला कदाचित तिच्या आणि काकांच्या खेळाबद्दल काहीतरी माहिती आहे. पण तिने त्या क्षणी काहीही विचारलं नाही. काही दिवसांनी काकू मंजिरी परत गावात आल्या. त्यांच्या परत येण्याने घरातलं वातावरण बदललं. काकांनी मंजिरीशी पुन्हा नातं जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला. सानिका आणि काकांचा खेळ थांबला, कारण काका आता मंजिरीसोबत जास्त वेळ घालवायचे. सानिकाला याचा थोडा राग आला, पण ती समजूतदार होती. तिला कळलं की काकांना त्यांचं वैवाहिक आयुष्य पुन्हा रुळावर आणायचं आहे. एकदा रात्री सानिका आणि आई गप्पा मारत बसल्या होत्या. सानिकाने हिंमत करून विचारलं, आई, तुला माझ्या आणि काकांच्या खेळाबद्दल माहिती आहे का? राधिका थोडं थांबली आणि मग हसत म्हणाली, सानिका, तू आता मोठी झालीस. मला सगळं कळतं, पण मी तुझ्यावर रागावले नाही. तू आणि विनोद यांच्यात जे काही झालं ते तुझ्या उत्सुकतेमुळे आणि माझ्या एकटेपणामुळे घडलं. पण आता मंजिरी परत आलीये आणि आपण सगळ्यांनी त्यांना आधार द्यायला हवा. सानिकाला आईचं समजूतदारपणाचा अभिमान वाटला. तिने ठरवलं की ती आता आपल्या अभ्यासावर आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करेल. तिने कॉलेजमध्ये चांगली कामगिरी केली आणि नंतर एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली. तिने आई आणि अर्णवला शहरात नेलं आणि तिथे त्यांनी नवं आयुष्य सुरू केलं. काका आणि काकू गावात राहिले, पण त्यांचं आणि सानिकाच्या कुटुंबाचं नातं कायम मैत्रीपूर्ण राहिलं. सानिकाला तिच्या त्या अनुभवांमुळे आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. ती समजली की प्रेम, जवळीक आणि कुटुंब यांचं मिश्रण खूप गुंतागुंतीचं असतं, पण त्यातून माणूस खूप काही शिकतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर तुमचे विचार नक्की सांगा.